नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या माहितीपूर्ण आणि सायंटिफिक व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच माणसांचं काहीच न करता हातपाय आणि गुडघे किंवा हात किंवा पाय किंवा जास्तीत जास्त जास्त करून गुडघे जास्त दुखत असतात. तर त्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत आणि हे उपाय सगळे सायंटिफिक आहे. बरेच माणसं काय आहे, काही ना काही असे जादूचे उपाय किंवा किंवा काही काही असं हे देतात, मलाम देतात किंवा काही औषध देतात, काही हे पियत जा किंवा हे लावीत जा गुडघ्यांना किंवा हातापायांना, का जेणेकरून तुमचे हातपाय दुखायचे बरे होतील आणि दुखणार नाही यापुढे. पण ते त्यांचं काय असतं, त्यांची मार्केटिंग असते. कंपन्यांना व माणसांना त्यांचा धंदा करायचा असतो, त्यांचा बिझनेस असतो तो, की जेणेकरून ते प्रॉडक्ट पण खूप महाग असतात. जे करून तुम्ही ते प्रॉडक्ट घेतले का, तुम्ही त्यांना खूप खूप जास्त फायदा होतो. ते काय करतात, की त्यांचं आयुर्वेदिक म्हणून काही पण विकून टाकतात. पाणी जरी पाण्यामध्ये तो कलर टाकला का, पाणीसुद्धा तुम्ही ते आयुर्वेदिक म्हणून तुम्ही विकत घेता. तर त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ एक कोणत्या सायंटिफिक गोष्टी का जेणेकरून तुमचे हातपाय दुखायचे बरे होतील व यापुढे पण दुखायचे पूर्णपणे राहून जातील, पुन्हा कधीच दुखणार नाही. तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपण जी शुगर खातो, आपण जी साखर खातो, ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बंद करायची. कारण गुडघ्याला आपण जशी जशी साखर खात असतो ना, तसं ती जी साखरेपासून ते गुडघ्यांपाशी जात असते. तिथे कॅल्शियम तयार होत असतं साखरेपासून. त्यामुळे ते गुडघे दुखतात आणि ज्या गुडघे मेन दुखणं कारण तेच आहे, की आपण जेवढं बाहेरचं जंक फूड खातोय, बाहेरचं जे तेलकट खातो किंवा साखर खातो शुगर, त्यामुळे आपले बोन आपले जे हाडं असतात ते आधी मजबूत होते. ते आता ढिले होत चालले. ते आता मजबूत नाही राहिले. ते आता वीक होत चालले. की जे आपण कसं म्हणतो एका गोष्ट किडती, तसं ते किडायला लागली साखरेमुळं. त्यासाठी साखर पूर्णपणे बंद करून टाका. आणि जेवढं जास्तीत जास्त बाहेरचं किंवा घरामध्ये सुद्धा जेवढं कमीत कमी तेलकट खाता येईल, तेवढं कमीत कमी तेलकट खा. भाजीमध्ये कमीत कमी तेल टाका. खूप काही तेल खाऊ नका. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. बरेच माणसं बऱ्याच आत्ता हा व्हिडिओ स्त्रियासुद्धा बघत असतील, की त्या हाऊसवाईफ आहे, की जे फक्त घरामध्येच थांबतात, बाहेर काही ते जाते नाही, बाहेरचं काही काम करते नाही किंवा घरामध्ये काही जण घरात ऑनलाईनच करून जॉब करत असतात घरात बसूनच. तर त्यासाठी त्याचा व्यायाम पण होत नाही. जर तुम्हाला जिम लावणं शक्य असेल, तुम्ही नक्कीच जिमला जात जा. तुम्ही रोज जर 1 तास जरी जिमला गेला ना, तरी तुमची बॉडी फिट राहील, तुमचं पोट पुढे येणार नाही, तुमची तब्येत चांगली राहील, तुमची स्किन चांगली राहील, तुम्ही कधी आजारी पण पडणार नाही. तर ह्या गोष्टी होतील. खूप जास्त फायदे जिम लावण्याचे. जर तुम्हाला जिम लावणं शक्य नसेल, तर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ बघा कसं घरी बसल्या का व्यायाम करायचा, कोणती व्यायाम करायची तुम्हाला YouTubeवर सगळी माहिती भेटून जाईल. तर रोज कमीत कमी तुम्ही 15 मिनिटं जर व्यायाम केला, तर तुमच्या बॉडीसाठी हे खूप बेनिफिशियल आहे. तुमचे गुडघे दुखायचे राहतील, तुमचे हातपाय दुखणार नाही. सुरुवातीला स्टार्टिंगला दुखतील थोडे, पण तुम्ही जर 10-15 दिवस जर केलात, त्यापुढे तुमचे दुखायचे पूर्णपणे बंद होऊन जातील. सुरुवातीला जास्त नाही करायचं व्यायाम. सुरुवातीला अगदी एकदम थोडा करायचा. त्यानंतर थोडं करून इंटेन्सिटी वाढवत जायची, की जेणेकरून तुमच्या बॉडीला पण सवय लागेल. तर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटं व्यायाम करायचा आहे. तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच करा. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जेवण चांगलं खायचं. आपण जे फळं खातो किंवा भाजीपाला खातो, जास्तीत जास्त त्याचा वापर करायचा. बाहेरचं जंक फूड खाणं पूर्णपणे बंद करून टाका. जेवढं कमीत कमी खाता येईल तेवढा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही ज्या पदार्थ म्हणजे असं प्रोटीन आहे किंवा जे पालेभाज्या आहे, त्या जास्त खाल्ल्या आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त फळं खायची. पोहे खातो, बिस्किट खातो, त्याऐवजी जास्तीत जास्त फळं खायची. आपली पपई झाली, पेरू झाली, सफरचंद किंवा अशा या गोष्टी तुम्ही खात जा. जेणेकरून तुमची बॉडी चांगली राहील आणि हाडं ही बोनसुद्धा स्ट्राँग राहतील. ज्यामुळे जास्त प्रोटीन जेवणाच्या वेळेस ते जास्त खात जा. म्हणजे चिकन झालं, जर नॉन-व्हेज खात असेल चिकन खात जा किंवा आपली पनीरची भाजी असते. हे तुम्ही YouTubeवरून सर्च करा कोणकोणचे व्हेजिटेरियन भाज्या ज्यामध्ये प्रोटीन जास्त आहे. दूध झालं, असं या गोष्टी किंवा दही या गोष्टीमध्ये प्रोटीनची क्वांटिटी जास्त आहे, जेणेकरून तुमची बॉडी चांगली राहील. त्यानंतर ती गोष्ट आहे ती म्हणजे ती झोप. बरेच माणसांची झोप ते कमी घेतात. ते का होतं? त्यांना सवय असते का रात्री झोपण्याआधी मोबाईल पाहायचा. त्यांना रात्री झोप येत नाही. रात्री झोपायच्या आधी मोबाईल पाहणं पूर्णपणे बंद करून टाका. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप येईल. आणि काही जणांना झोप आली तरी लवकर जाग येते. ती म्हणजे कसं काय ते माणसं दिवसभर झोपायचे 2-3 तास, पण रात्री पुन्हा जागाच बसतात. त्याच्यामुळे त्यांना झोप येत नाही. तर स्पेसिफिक टाईम ठेवायचा का तुम्हाला रोज त्याच टायमिंगला झोपायला जायचं आहे. मग त्याच टायमिंगला पुन्हा त्यानंतर 6 ते 7 तासांनी किंवा 8 तासांनी उठायचं आहे.
तुम्ही रोज तुम्हाला 6 तासापेक्षा जास्त झोप घ्यायची. 8 तासापर्यंत 6 ते 8 तासापर्यंत काही करून तुम्हाला झोप घ्यायची. कारण जेणेकरून आपण जेव्हा दिवसभर व्यायाम करतो किंवा जे काम करतो, जेणेकरून आपली बॉडी जे मसल्स असतात ते तुटतात. आपण जर झोप घेतली तर ते पुन्हा रिकव्हर होतात. तर ह्या गोष्टीचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. चांगली झोप घेत जा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी सांगितली तुम्ही सगळ्या करून पहा. नंतर 15 ते 20 दिवसांनी पण ह्याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा का तुम्हाला फरक जाणवला का नाही. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. कारण की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण आणि सायंटिफिक स्टडी बेस व्हिडिओवर. तर जमत राहा, खेळत राहा आणि स्वस्त राहा.